लहान मुलांना कधीही तुम्ही विचारलं की टिफिनमध्ये कुठली भाजी द्यायची, तर बहुतेक जास्तीत जास्त मुलं भेंडीची भाजीच सांगतात. हीच भेंडीची भाजी जर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना टिफिनमध्ये बनवून दिली, तर ती एक पोळी जास्त खातील लहान मुलं. लहान मुलंच काय, वयोवृद्धांपासून सर्वांनाच आवडेल अशी एवढी चमचमीत बनून तयार होते ही भेंडीची भाजी. चला तर मग अशा घरगुती पद्धतीने बनवलेल्या भेंडीच्या भाजीला लगेच आपण सुरुवात करूया. मस्त बाजारामधून अशी ताजी ताजी भेंडी घेतली. भेंडी चांगल्या प्रकारे अशी स्वच्छ धुवून घेतली आणि चांगली अशी पुसून घेतली व चिरून घेतली. आणि ताज्या भेंडीची जर भाजी केली ना, तर भाजी खूप छान अशी चवीला होते. कढईमध्ये जवळजवळ एक पळी तेल टाकून घेतलं व तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली. जिरे मस्त असे तडतडल्यानंतर दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे. या भेंडीच्या भाजीमध्ये थोडासा कांदा जास्तच टाकायचा, त्याने चव खूप छान येते भेंडीच्या भाजीला. आणि असं वाटून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा. एक 2 ते 3 मिनिट चांगला कांदा आणि लसूण असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी खूप सोनेरी रंगाचा कांदा लसूण करून घ्यायचा नाहीये आपल्याला. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. हळद जाईल, लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार, कुठलाही गरम मसाला टाकून घ्यायचा 1 चम्मच. एक टोमॅटो चिरून घेतला होता बारीक असा लाल बुंद, तो टाकून घ्यायचा. खूप टोमॅटो आपल्याला शिजून घ्यायचा नाही आहे यामध्ये. लगेचच आपण टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच जी भेंडी आपण चिरून घेतलेली होती, चिरलेली भेंडी टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. भेंडी आपल्याला अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. जे मसाले आपण भेंडीमध्ये टाकलेले आहे भाजीमध्ये, ते सर्वीकडे चांगल्या पद्धतीने असे लागायला हवेत. मंद गॅसवर जवळजवळ एक 10 ते 15 मिनिट अशी मंद गॅसवर शिजू द्यायची ही भेंडीची भाजी. आणि सतत असं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून तळाला लागायला नको भेंडी. भेंडी शिजताना एक काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही भेंडीवर झाकण जर ठेवलं, तर भेंडी अशी खूप चिकटल्यासारखी होईल. बघा आता मी भेंडी फिरवून दाखवते तुम्हाला, कुठेही चिकटल्यासारखी तुम्हाला वाटत नसेल. आणि आपण यामध्ये टोमॅटोचा जो उपयोग केलेला आहे, त्यामुळे सुद्धा भेंडीची भाजी अशी खूप चिकटसर होत नाही आणि चांगली शिजून आणि चवीलाही खूप छान लागते भाजी. तर आता भेंडीची भाजीवर झाकण न ठेवताच अशी मी मंद गॅसवर शिजून घेते एक 10 ते 15 मिनिट. 10 ते 12 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि शेंगदाणे कूट टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आणि चांगल्या पद्धतीने असं फिरून घ्यायची आहे भेंडी. बघा भेंडीची भाजी तुम्हाला दिसत असेल, बघा किती अशी मोकळी अशी फळफळ झालेली आहे, कुठेही चिकट अशी झाल्यासारखी वाटत नाही आहे. मस्त अशी घरगुती चमचमीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे. हे भेंडीची भाजी बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला जराही आवडली असेल, तर तुमच्या मित्रांमध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एक नवीन चमचमीत रेसिपी सोबत. बाय.